तन्मयी देशपांडे. ताई मी काही विचारणार नाही आता, तू बोल. तू बोल ना. एरवी मला बोलणं सोपं जातं, पण आता आय थिंक ओव्हरवेल्मिंग आहे हे सगळं. मी एवढंच म्हणेन की ट्रेलर तर भेटीला आलाय, पण या सिनेमाच्या बाबतीमध्ये एक गमतीची अशी गोष्ट होती, की काही केल्या, कितीही प्रयत्न केला, तरी त्या सिनेमामध्ये नक्की काय-काय आहे किंवा याच्यापेक्षा किती जास्त आहे, हे आम्ही शब्दांमधून सांगू शकत नाही आहोत, वाक्यांमधून सांगू शकत नाही आहोत. तर सिनेमातला एक छोटासा भाग ट्रेलरच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर मांडलेला आहे. पण सिनेमा याहून खूप जास्त आहे. तो प्रवास याच्यापेक्षा खूप पुढे गेलेला आहे आणि वेगवेगळ्या मार्गांनी अ, तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मी एवढंच सांगेन, की मी खरंचच स्वतःला खूप नशीबवान समजते. सगळ्यात पहिल्यांदा मी संजय आणि पुरुषोत्तम सरांचं मी नाव घेईन. याचं कारण म्हणजे त्यांच्याशिवाय हा प्रवास सुरू झाला नसता. त्याचबरोबर मी विपुल आणि साई नुग्रवाल ह्या दोघांची नावं इकडे निश्चित घेऊ इच्छिते. कारण विपुल आणि साई बरोबर माझा वैयक्तिक या सिनेमाचा प्रवास सुरू झाला होता. अनफॉर्च्युनेटली साई आज आपल्यामध्ये नाहीये हे सगळं बघू शकायला. पण आज इकडे उभं राहून साईचं जर का नाव घेतलं नसतं, तर मलाच चुकल्यासारखं वाटलं असतं. साई डिरेक्शन टीमचा भाग होता. अ, तो बघत असेल तिकडून हा प्रवास चालू असताना. आणि त्याच्यानंतर हे सगळेच जण म्हणजे पुष्कराज, राहुल, आज सीनियर मंडळी आमची इकडे येऊ नाही शकली. प्रत्येकाचा प्रयोग होता किंवा काहीतरी शूटिंगमध्ये सगळेजण व्यग्र होते. पण सोशल मीडियावर एरवी ॲक्टिव्ह नसलेली मंडळी सिनेमासाठी जेव्हा सोशल मीडियाचा वापर करायला सुरुवात करतात, प्रत्येक पोस्टला लाईक करणं असेल, शेअर करणं असेल, त्यांच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणं असेल, तेव्हा तो एक टीमचा एफर्ट म्हणून अ, लोकांपर्यंत पोहोचतो. कुठल्याही सिनेमाच्या यशामागे त्या सिनेमाच्या टीमची एनर्जी खूप महत्वाची असते असं मला वाटतं. आणि माझ्या आयुष्यात ही सगळी पॉझिटिव्ह माणसं आलेली असल्यामुळे मला हा विश्वास वाटतो, की नथिंग कॅन गो रॉन्ग. सगळं सुरळीत होईल आणि 10 तारखेला हा प्रवास आत्तापर्यंत आमच्यामध्ये चालला होता. आता लोकांच्या साक्षीने आमच्या प्रवासामध्ये पाठीवरती सॅक टाकून ज्यांना वेगळ्या मार्गावरती प्रवासाला सुरुवात करायची आहे, ते सगळेजण आमच्याबरोबर त्या ट्रेक रूटवरती येतील. यामध्येच मेघाचं सुद्धा मी विशेष नाव घेईन. मेघा संपत जी ह्या सगळ्या चित्रपटाच्या कोरिओग्राफीची जबाबदारी मेघानी पार पाडली आहे. जेही अवघड काम होतं, खूप जास्त मी म्हटलं ना, की कोरिओग्राफी प्राजक्ताचं पुन्हा एकदा मी नाव घेईन, की गाणी त्या पद्धतीने लिहिणं, त्या पद्धतीने सेट आणि बाकी सगळ्या गोष्टी तयार करणं, ही एकत्रित प्रोसेस होती. ही एकट्याची प्रोसेस नव्हती. ह्या सिनेमामध्ये शून्यापासून सगळे एच-ओ-डीज आमच्याबरोबर होते आणि अर्थातच मला असं वाटतं, की जिथे-जिथे मन येतं, मन हा शब्द येतो, तिथे-तिथे नितीन सुद्धा येतो. सगळ्यात शेवटी मन फकीराच्या बाबतीमध्ये तो सगळ्यात पहिल्यांदा आला होता. आणि मनाचे श्लोकमध्ये सगळ्यात शेवटी पण पूर्ण शक्तीनिशी तो आम्हाला जॉइन झाला. सिद्धू सौमिल तुमच्या कोणाशिवाय हा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. आणि राहुल मला खरंच तुझं तुला पण धन्यवाद द्यायचे आहेत, की 15 ऑगस्टच्या वेळेला आम्ही एकदा कधीतरी बोललो होतो. 15 ऑगस्टमध्ये सुद्धा नितीन नितीन तू होतासच रे सगळीकडे. नितीन होताच. पण 15 ऑगस्टच्या वेळेला मी आणि राहुल एकदा बोललो होतो, की काहीतरी आणखीन करूया मजेशीर एकत्र आणि अ, आज हा राहुल चा अ, मुख्य भूमिकेमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल सुद्धा खूप आनंद वाटतोय. आणि गवत्या तू तर आहेस, घर तर आहेस. बास मी आणखीन काही फार बोलत नाही. कारण आता प्रवीण अ, अब्देचं पण नाव घेईन. प्रवीणनी संकलन केलेलं आहे. एडिटिंग प्रवीणनी केलेलं आहे. पूर्वा पंडित इकडे आलेली आहे, जिनी सगळ्या सेटची धुरा सांभाळलेली आहे. तो सेट म्हणजे माणसं असल्यासारखंच याच्यामध्ये वाटतंय. तुम्हाला एका गोष्टीला दुसऱ्यापासून वेगळं नाही करता येणार आहे. अभिजित अब्दे तो कुठेच जात नाही. त्यामुळे आज आपण त्याला तो फक्त त्याच्या त्या डी-आय रूममध्ये बसून, अंधारामध्ये बसून त्याची सगळी कामं चालू असतात. पण अब्देचं नाव मी इकडे घेईन आणि बाकी म्हणजे कोणाचं नाव एखाद्याचं सुटलंच माझी सगळी डिरेक्शन टीम अ, ज्यांनी वेड्यासारखं अ, अ, आमचा निखिल आणि हिमांशू
एडिट मी खूप त्रास दिला या लोकांना. कारण युजुअली असं मी करते, की सिनेमाचं पहिलं एक एडिट लॉक झाल्यानंतर आम्ही तो प्रेक्षकांना दाखवतो. इंडस्ट्रीमधल्या लोकांना नाही तर प्रेक्षकांना दाखवून त्यांच्याकडून त्यांना काय वाटतंय, आवडतंय, काय कळतंय, काय कळत नाहीये, हे सगळं करत ही जी माणसं होती ती वेडी झाली होती. प्रवीणचे केस गळायला सुरुवात झाली, की तो म्हणाला, "आता बास, आता आपण एखादा कट लॉक केला पाहिजे." पण थँक सो मच. इतके तुम्ही खंबीरपणे सगळेजण उभे होतात आणि म्हणून हे फायनली आपलं बाळ चालायला सुरुवात करणार आहे आणि देवाच्या मनात असेल तर धावायला सुरुवात करेल आणि पहिला नंबर मिळवेल. पण थँक सो मच. मी एवढंच बोलू इच्छिते. थँक यू. थँक यू सो मच. आणि धावायला लागेलच म्हणजे मला अगदी याची खात्री आहे. आणि इथली अँकर म्हणून नाही पण एक बहीण म्हणून खूप जास्त कौतुक आहे मला तुझं आणि मला खूप बरं वाटतंय आता हे सगळं घडताना पाहून फायनली. आपण आपल्या सगळ्या कास्टला इथे येण्याची विनंती करूया. पुष्कराज, सिद्धार्थ, राहुल, करण. राहुलचा हो त्यांनी बोललंच पाहिजे. तरी बोललंच पाहिजे. माझ्यासाठी ही फिल्म खूप स्पेशल आहे. जाधव सर, संजय सर आणि अर्थात मृण्मयी, थँक यू व्हेरी मच मला या फिल्मचा पार्ट होता आलं. नितीन वैद्य सर आणि आमचे सगळे एचओडीज, ॲक्टर्स, खूपच वेगळं फिलिंग आहे आता. आणि आम्ही आत्ता जो मी ट्रेलर बघितला तुम्हाला आवडला असेल, आमच्या सगळ्यांची कामं आवडली असतील, तर आय गेस याचं सगळं क्रेडिट मृण्मयीला जातं. कारण इतकी एक्सेलेंट क्वालिटी क्लॅरिटी आपल्याला काय हवं हे इतकं तिला माहिती आहे. सो हे जे काय आम्ही केलंय हो ना, ते हिला क्रेडिट नाही हे एक्झॅक्ट मी इंटरव्ह्यू पासून काही मला राहिलं काय नाही ना बोलायचंय बोलायचं? ते पण सांगितलंय. आणि गौतमी, तू मगाशी म्हणालीस की ताईने तुला काल सांगितलं, हो. तर आय गेस आपण सगळे अग्री करू की ताईचं खूप आधी ठरलेलं असतं, ती फक्त आपल्याला शेवटच्या दिवशी सांगते. काल रात्री आणि 12 तासही नाही दिले रे मला. नाही बट ती तिच्या जॉबमध्ये डिरेक्शन करताना ऍक्टिंग करणं हे अजून मोठं चॅलेंज आहे, खूप मोठं चॅलेंज आहे. डिरेक्शन म्हणजे जबाबदाऱ्या खूप असतात, त्यात आपण ऍक्टिंग करायची आणि तीही खूप चांगली. सो मृण्मयी, थँक्यू व्हेरी मच. आय होप तुम्हाला ट्रेलर आवडला असेल, तशीच फिल्म पण आवडेल अशी आम्ही सगळेच आशा करतो. थँक्यू. नाहीतर नसते दिसले, कारण एक गोलच दिसतोय फक्त. लोकांना कळलं नसेल मी आहे ते. आणि थँक्यू. आता कळतंय बरोबर. थँक्यू. मला कुठलंही गाणं गायला किंवा डान्स करायला लावलं नाही. नाहीतर माझ्या वतीने पण नाहीतर VFX बरोबर SFX पण करायला लागले असते. अजून वेळ गेला असता रिलीजला. बट थँक्यू मला या पिक्चर मध्ये घेतल्याबद्दल आणि मला ट्रेकिंगचा अनुभव दिल्याबद्दल. मी जितका अनुभव घेतलाय ट्रेकिंगचा त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्याला खेचऱ्याला वरती कसं न्यायचं याचा अनुभव यांनी घेतला. यात मी मला स्वतःला खेचर म्हटलंय, खेचराला नाही. बाकी तर मजाच आली काम करत. तुम्ही मला माझं काम तुम्हाला नेहमीच आवडतं. आजच मला कोणतरी प्रश्न विचारला, अरे तू इतकी वर्ष काय करत होत? तर मी ऍक्टिंगच करतो, मीच आहे तो, बऱ्याच वेळा दिसत असतो. तर लुक्स बदलत असतात तुझे फक्त. हा, तर या पिक्चर मध्ये दखल घेतली जाईल अशी मी आशा व्यक्त करतो. थँक्यू. ती होईल नाही तर आपण तुझे सीन कापून टाकत राहूया सोशल मीडियावरती जोपर्यंत कळत नाही. कारण मी पण बोलू का? बरं. मी आजच मृण्मयीला बोललो की मी मुळात हिचा खूप मोठा फॅन आहे, खूप वर्षांपासून. आणि जेव्हा ह्या फिल्मसाठी कॉल आलेला मला, तेव्हापासनं जी एक्साइटमेंट होती माझ्या मनात ती आत्तापर्यंत आहे. अँड थँकफुली इट इज कमिंग आउट. 10 ऑक्टोबरला रिलीज होतोय फिल्म. आणि थँक्यू फॉर कमिंग हिअर. आणि हीच आशा आहे की तुम्ही थिएटरमध्ये पण जाऊन पाहालच. खूप सुंदर फिल्म झाली आणि जसं पुष्कराज बोलला, मला वाटतं माझं पण काम फार सुंदर झालंय. थँक्यू. थँक्यू. थोडक्यात सगळ्यांची कामं उत्तम झालेली आहेत. तर मी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पॅनोरमा या फिल्मला डिस्ट्रीब्यूट करतंय. मुरली सर इकडे आलेले आहेत. थँक सो मच. कारण कुठलाही सिनेमा पोहोचण्यासाठी
तुम्हाला माहितीये काय मारामारी करायला लागते आणि नंतर आपले काय फोन चालू असतात ते. पण एका भक्कम डिस्ट्रिब्युटरची गरज असते आणि ते आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आम्ही कम्फर्टेबल आहोत आत्ता आणि आम्हाला याची खात्री आहे की तो व्यवस्थितरित्या पोहोचेल. आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट लागतो. कारण आपण सगळेजण कायम बोलतो, की आजकाल सिनेमा बनवणं सोपं झालंय, पण तो पोहोचवणं फार, फार, फार कठीण आहे. आणि त्यामध्ये मीडिया म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सहभागाशिवाय किंवा तुमच्या मदतीशिवाय ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि तुम्ही कायमच मराठी सिनेमांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेले आहात. त्याबद्दल आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं मी तुमचे आधीच आभार मानते आणि हा तुम्ही पोहोचवणार आहात. काय असतं ना, एकदा विश्वास टाकून दिला, की मग तो माणूस सोडत नाही विश्वास. त्यामुळे आमचा पूर्ण विश्वास आहे, की तुम्ही तुमच्याकडून हा सिनेमा लोकांपर्यंत नक्की, नक्की, नक्की पोहोचवाल. थँक यू. थँक सो मच. मी आपल्या सगळ्याच कास्ट अँड क्रूला इथे येण्याची विनंती करते आणि ताई मला वाटतं तू सगळ्यांच्या वतीने आता सगळ्यांना एक आवाहन कर, की 10 तारखेपासून आपला सिनेमा येतोय आणि तो बघायला नक्की यायचंय सगळ्यांनी. मम. कारण मी हेच बोलणार आहे, की 10 तारखेपासून सिनेमा येतोय आमचा आणि काहीतरी मला कायम असं वाटतं, की काहीतरी वेगळं, काहीतरी वेगळं. हे आता वेगळं, 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 वेगळं बोलून सुद्धा त्याच्यातलं वेगळेपण गेलेलं आहे. आपण रोजचं आयुष्य जे जगत असतो, त्याच्यामध्ये त्याच-त्याच गोष्टी असतात. त्याच-त्याच गोष्टी जेव्हा तुम्ही अ, अ, त्या गोष्टींची तुम्हाला मजा यायला लागते ना, तेव्हा तुम्हाला त्यामध्ये वेगळेपण सापडतं. तर तशा अर्थाने आमचा सिनेमा वेगळा आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं काहीतरी राहून गेलेलं पूर्ण करावंसं वाटेल किंवा अ, तुम्ही तुमच्या मनाचं ऐकता का? ह्याचं उत्तर मिळेल. तर त्या उत्तरासाठी 10 तारखेपासून आमच्याबरोबर सहभागी व्हा. मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं प्रमोशन होऊच शकत नाही. त्यामुळे